नमस्कार, मी शिल्पा गुजर. भाग्य विजय या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर. सरांचं स्वागत करूयात. सर, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. आज एक नवीन विषय घेऊन आलो आहोत आम्ही, स्वप्न, शकुन आणि कार्यसिद्धी योग. त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते. सर गेल्या 22 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. मागच्या 3 पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात सरांनी PhD केली आहे. द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्डनं त्यांना गौरवण्यात सुद्धा आलेलं आहे. चला तर मग आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. सर, स्वप्न, शकुन आणि कार्यसिद्धी योग खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण की स्वप्न आपल्याला नेहमीच पडत असतात. त्याच्यामुळे हा विषय खूप छान आहे. आपण सुरुवात करूयात. सर, स्वप्नांची स्वप्न जे असतात ना, एक सूचक असतात. काही स्वप्न सूचक असतात, काही प्रफुल्लित करणारी असतात, काही अपशकुन असतात की ज्याच्यामुळे आपल्याला ते स्वप्न पडल्यानंतर असं आपली मनस्थिती खराब होऊन जाते. अशा हे जे स्वप्नांचा जे निकष लावतो आपण, तर महत्त्वाचं कसं असतं की आपण बऱ्याच गोष्टी स्वप्नावर डिपेंड असतो. मी माझ्याकडे बऱ्याच हे विषय याच्यासाठी घेतला मी की माझ्याकडे जे बरेच लोक येतात, जातक येतात आणि ते मला विचारतात की मला अमुक स्वप्न पडलं होतं, मग त्याचा अर्थ काय, असं स्वप्न पडलं त्याचा अर्थ काय. आता असे अनेक स्वप्न असतात की ज्या स्वप्नामुळं आपण आपल्या प्रयत्नाची जी स्पीड असते ती कमी करतो किंवा मग एखाद्या वेळेस वाढवतो. म्हणजे चांगलं जर पडलं तर आपण तिथे एकदम घाबरून जातो की असं होईल का, आणि जर मनात सारखं पडलं तर आपली त्याची स्पीड वाढते की आपल्याला वाटतं की निश्चित आपल्याला असं स्वप्न सूचक मिळालेलं आहे की आपल्याला हे करायचं, मग आपण ते करू शकतो. तर हे जे अवचेतन मनाची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये, कारण प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक अशी एक गोष्ट असते शिल्प, की आपण दिवसभर जेव्हा एखादं काम करत असतो आणि काही गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध घडतात, काही मनासारख्या घडतात, आणि जी गोष्ट मनाच्या विरुद्ध घडते तिथे आपण जे बोलू शकत नाहीत किंवा त्याला उत्तर नाही. एखाद्या कंपनीमध्ये आपण काम करतो आणि तिथला बॉस आपल्याला विनाकारण टार्गेट करतो किंवा बॉसिंग करतो, मग तिथं आपल्याला त्याच्याबद्दलचा एक राग आपल्या मनामध्ये असतो की त्याला कुठेतरी बोलून दाखवायचे, त्याची चूक दाखवायची, त्याला येत नसताना तो मला बोलतो. ही एक मनामध्ये एक चीड निर्माण झाली आणि ती एका आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये एक ती सेव्ह होऊन बसलेली असते. आणि जेव्हा अचेतन मन असतं आपलं, जेव्हा आपण झोपलेलो असतो त्यावेळेस ती कुठेतरी आपल्याला प्रगट होतं आणि आपण तिथं तो राग काढतो. म्हणजे जे आपण वस्तुस्थितीमध्ये नाही करू शकत ते आपण स्वप्नामध्ये करतो. म्हणून त्यामुळे आपण बरेचदा असं काही चांगलं घडलं किंवा वाईट घडलं की आपण म्हणतो ना, हे स्वप्नवत सुद्धा नव्हतं मला, आणि स्वप्नात सुद्धा मला वाटलं नव्हतं की असं काही घडेल. तर ते ह्या ज्या गोष्टी असतात त्या हे स्वप्नाचा निकष नेमकं अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. स्वप्नांची परिभाषा जर तुम्ही आम्हाला सांगितलीत, कार्यसिद्धी योग म्हणजे नेमकं काय? आता कार्यसिद्धी योग म्हणजे काय असतं की आपण एखादं कार्य हातात घेतलेलं आहे आणि ते आपल्याला सिद्धीच न्यायचं, म्हणजे ते पूर्णत्वाकडे जायचं आहे आपल्याला त्या कार्यामध्ये. मग अशा कोणतंही कार्य करत असताना इथे कुंडलीचा फार महत्त्वाचा भाग येतो की आपण कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या कुंडलीचा विचार करणं फार गरजेचं असतं. की आपण ती गोष्ट करत असताना किंवा आपण पाहतो की आपण आता एखाद्या आपण बरेचदा आपण शूट करायला बसतो आणि एखाद्याचा माईकच बंद होतो की लगेच ते कॅमेरावाल्याला म्हणतात की सर तुम्ही मुहूर्त पाहून आले नाहीत का, असं विचारतात आपल्याला ते. बरोबर आहे ना. मग कसं असतं की आपल्याला एक काम करायचं आहे आणि त्या कामामध्ये विना अडथळा ते पूर्ण झालं पाहिजे. मग ते विना अडथळा पूर्ण होणं म्हणजे ते कार्यसिद्धी झालं. मग आपल्या कुंडलीहून आपल्या ग्रहमान आपल्याला हे सांगतात की आपल्याला हे काम पूर्ण होणार आहे का नाही, की त्याच्यात काही अडचणी येऊ शकतात. मग ते कोणत्या काळामध्ये आपण केलं पाहिजे, कोणत्या पिरियडमध्ये ते आपण काम केलं पाहिजे किंवा ते हाती घेतलं पाहिजे, हे आपल्याला आपल्या कुंडलीहून समजू शकतं. ओके सर, स्वप्नांच्या संदर्भात बोलायचं झालं तर स्वप्न ज्योतिष आणि कार्यसिद्धी योग या दोघांचा काही परस्पर संबंध आहे का? आता एक सांग, एखादं काम तू हातामध्ये घेतलेलं आहेस, कोणी असं, तू असेल, मी असेल, कोण जनरल कोणी पण एखादं काम आपण हातामध्ये घेतलं आणि आपण त्या कामाच्या बाबतीमध्ये एकदम पजेसिव्ह आहोत की आपलं हे होणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेस सुप्त अवस्थेमध्ये जेव्हा आपण झोपलेलो असतो आणि आपल्याला त्याच्या बाबतीत एखादी निगेटिव्ह गोष्ट घडली किंवा स्वप्नामध्ये दिसली की हे काम होणार नाही किंवा त्याच्यामध्ये अमुक माणूस आपल्याला अडथळा निर्माण करेल किंवा एखादी अशी अडचण येऊ शकते. काय होतं की जेव्हा आपण सकाळी उठतो की आपल्या लक्षात येतं की यार रात्री आपल्याला असं स्वप्न पडलं होतं आणि ह्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की आपल्याला ह्या कामामध्ये अडचण येणार आहेत. मग काय होतं की आपण मनानंच खचतो तिथे. मग ते कार्यसिद्धीला जे प्रयत्न, आपला जो उत्साह असतो ना, तो तिथं आपल्या हाताने आपण कमी करून घेतो आणि तो कमी झाल्यानंतर मग ती कार्यसिद्धीस जात नाही. मग कुठेतरी आपण कमी पडतो, आपले प्रयत्न कमी पडतात, आपण त्याचा जे फॉलोअप घ्यायला पाहिजे असतो तो पूर्ण घेऊ शकत नाही. कुठेतरी मनामध्ये एक अनामिक भीती असते की होईल का नाही होईल, कन्फ्युजन्स. ते स्वप्नामुळे कन्फ्युजन जर तयार झाले तर मग तिथं अपयश येतं. पण ते जर शुभ संकेताचं स्वप्न पडलं तर तुम्हाला 3 महिने लागणार असतील त्या कार्याला, तर तुम्ही ते 1.5 महिन्यामध्ये पण पूर्ण करू शकता. तेवढी स्पीड, तुमचे उत्साह तेवढं तुमचं वाढतं, तुमचा फॉलोअप तेवढा वाढतो आणि तुम्हाला 100% माहीत असतं की आपलं हे होणार आहे आणि ते कार्यसिद्धीस आपण नेऊ शकतो.
सर स्वप्नांचे जे शुभ अशुभ फळ असतात ते कार्यसिद्धी योगावरती काही परिणाम करतात का? हा, मी तुला आता जसं सांगितलं ना, आता बरेचदा माझ्याकडे असे जातक येतात आणि ते विचारतात की रात्री स्वप्नामध्ये मला साप दिसला. आता साप दिसण्यामागचं सुद्धा एक कारण अनेक आहेत. आता साप दिसणं हे अशुभच आहे असं काही नाही, साप दिसणं हे शुभ पण आहे. पण त्याच्यामध्ये एक प्रकार असा असतो की साप नेमका तुम्हाला कोणत्या रंगाचा दिसला. अच्छा. जर मग तुम्हाला जर पिवळ्या रंगाचा साप दिसला तर तुमचं कार्य होणार आहे, पण थोडं मध्यम गतीनं होणार आहे. लाल रंगाचा दिसला तर होईल, पण एक उत्तम पद्धतीनं होऊ शकतं ते. आणि ते जर पांढऱ्या रंगाचा दिसला तर अतिउत्तम पद्धतीनं ते होऊ शकतं की सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला घर बसल्या ते तुमचं काम ऑटोमॅटिक तुमचं होऊ शकतं. पण ते जर काळ्या रंगाचा साप तुम्हाला दिसला तर निश्चित समजायचं की काहीतरी विघ्न येणार आहे, काहीतरी अडचण येणार आहे. तर अशा गोष्टीचे हे संकेत जे असतात शुभ आणि अशुभ संकेत हे आपण आपल्या स्वप्नावर ओळखू शकतो. किंवा बरेचदा आपण पाहतो की स्वप्नामध्ये आपल्याला मृत व्यक्ती दिसतात. त्याचा अर्थ घाबरून आपण स्वप्नामध्ये तेव्हा घाबरलेलो असतो किंवा ते स्वप्नामध्ये जेव्हा आपल्याला एखादी स्वप्न जेव्हा पाहत असतो तेव्हा आपल्याला ती वस्तुस्थिती वाटत असते. तेव्हा आपल्याला घाम पण फुटतो. आपण बरेचदा पाहतो झोपीमध्ये कोणाला घाम येतं, कोणी हसतं झोपीमध्ये, कोणी बोलतं झोपीमध्ये. आपण लहान तानं बाळ सुद्धा पाहतो कधी कधी ते झोपीमध्ये हसतं. हा, तर ते जे असतं ना ते स्वप्न असतं. त्या स्वप्नामध्ये त्याला ते काहीतरी असं दिसतं की त्याच्यामुळे त्याला हसणं येतं. किंवा आपल्याला पण आपण स्वप्न जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला काहीतरी तिथं असं वाटतं की काही गोष्ट घडतीये ती सत्य परिस्थितीमध्ये आहे. किंवा जेव्हा आपल्याला एखाद्या मृत व्यक्तीचं स्वप्न पडतं ना तेव्हा एखाद्या ती आपल्या जवळची असू शकते. तर जेव्हा ते आपण स्वप्नामध्ये पाहत असतो तेव्हा ती सत्य घडतेल असं वाटतं आपल्याला. आणि तेव्हा अक्षरशः झोपीमध्ये डोळ्यात पाणी येणं, आपण रडतो पण बरेचदा झोपीमध्ये. असं बरेचदा पाहतो आपण की काही लोक रडतात पण. पण एक नक्की याच्यातून की जेव्हा मृत व्यक्तीचं स्वप्न पडतं आपल्याला तर निश्चित समजायचं की ते चांगलं सूचक आहे. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला ते पडलेलं आहे त्या व्यक्तीचं आयुष्य निश्चितच वाढणार असतं त्यामुळे तिथे घाबरायची गरज नसते. मला वाटतं अशी स्वप्न खूप जणांना पडत असतात कारण की आपल्या जवळची व्यक्ती दगावली आहे असं स्वप्न अनेकदा पडतं. पण मग लहानपणी असं जेव्हा स्वप्न पडायचं तेव्हा मग आई सांगायची की घाबरू नकोस, असं नाही होत, त्यांचं आयुष्य नक्कीच वाढलं असेल. का असतं माहिती का, एक जेव्हा आपण एखाद्या आपल्या घरातल्या वडिलाबद्दल किंवा एखादी स्त्री आपल्या पतीबद्दल किंवा एखादा पती आपल्या पत्नीबद्दल जास्त पॉझिटिव्ह असतो त्यांच्यावर. आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की त्या व्यक्तीवर पूर्ण कुटुंबाची हे असते, जिम्मेदारी असते आणि त्याच्याबद्दल सगळे पॉझिटिव्ह असतात. आणि त्या व्यक्तीच्या जीवाला थोडाही धोका होऊ नये एक अनामिक भीती एखाद्याच्या मनामध्ये सतत असते. समजा एखादी पत्नी घरकाम करणारी आहे आणि तिचे मिस्टर ते बाहेर कामाला जात असतील नेहमी आणि तिला नेहमी सतत त्यांना वाटतं की आपला नवरा घरी बाहेर गेलाय आणि तो घरी येईल का नाही. मग ही सातत्यानं भीती, मग ती जी गोष्ट असते तिच्यात एका मनाच्या कोपऱ्यामध्ये सातत्यानं बसलेली असते. मग अशा व्यक्तीला त्या व्यक्तीबद्दल विनाकारणच म्हणजे वैरीनं चिंती ते मन चिंती म्हणतो ना आपण, की तशी गोष्ट ती सातत्यानं पडत असते. मग अशा वेळेस घाबरायचं नाही. आता स्वप्न कधी पडल्यावर त्याचे शुभ ना अशुभ मानायचं हे पण त्याला पण एक हे आहे. कारण तुम्ही जर दिवसा स्वप्न पाहता असेल तर त्याला काहीच अर्थ नसतं. त्याला आपण सहज म्हणतो की हे दिवस स्वप्नाला त्याचं काहीच नसतं. दिवस स्वप्न म्हणजे स्वप्नच असतं, त्याच्यात अर्थच काही नसतो. पण रात्रीच्या 4थ्या प्रहरमध्ये म्हणजे पहाटे पहाटे जे स्वप्न पडतात आपल्याला ते सहसा शुभसूचक किंवा त्यातून आपल्याला काहीतरी बोध घेता येतो, त्यातून काहीतरी अर्थ कळतो की भविष्यात घडणाऱ्या काही गोष्टीचे संकेत पण त्याच्यातून मिळतात. आणि ह्याचा ज्योतिषशास्त्राचा तेवढा संबंध आहे. कारण स्वप्न ज्योतिष जेव्हा आपण पाहतो, जेव्हा आपल्याला कळतं की आपण एखाद्या पिरियडमध्ये अशुभ ग्रहमान आहेत आणि त्यावेळेस एखादा अशुभ स्वप्न पडलं तर त्याचा आपण संबंध जुळू शकतो आणि त्यावर आपण तशा पद्धतीने विचार किंवा उपाय करू शकतो. फक्त ते जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन ते उपाय करणं गरजेचं असतं. ओके सर, अनेक लोकांना ना खूप भयानक स्वप्न पडत असतात. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की ती स्वप्न कधी कधी शुभशकून पण सांगत असतात किंवा आपल्याला सांगत असतात की काहीतरी विघ्न येणार आहेत. मग अशी जेव्हा भयानक स्वप्न पडतात तर ती पडू नयेत किंवा त्या माणसाने घाबरून जाऊ नये यासाठी काही उपाय आहेत का? एक सांगतो, याच्यावर निश्चितच उपाय आहेत. काय असतं की आता माझ्याकडे जे क्लायंट्स येतात, जातक येतात, असे बरेच आहेत की लहान मुलांना पण असे स्वप्न पडतात, दचकतात झोपेमध्ये, किंचाळून उठतात किंवा भीती वाटत राहते सातत्यानं. मग अशा व्यक्तीची आपण कुंडली जर पाहिल्यानंतर एक मनाचा संबंध असतो स्वप्नाशी. एक मग मनाचा कारक ग्रह कोणता आहे तर चंद्र आहे. मग चंद्राची जेव्हा एखादी कुंडलीमध्ये आपल्या अभद्र युती होत असते तेव्हा मग अशा गोष्टी घडत असतात, सातत्यानं घडत असतात. की सातत्यानं एक महिन्याला 15 दिवसाला ते स्वप्न पडणार आणि तसंच मग ते भीती वाटणार, ते सातत्यानं भीती वाटणार. मग अशा वेळेस तुम्ही जर चंद्राची स्थिती आपल्या कुंडलीतली पाहून त्यानुसार जर उपाय केले तर निश्चितच हे स्वप्न आपण थांबवू शकतो किंवा त्यातून बाहेर निघू शकतो. ओके सर, शुभ अशुभ शकून मानवी मनावरती किंवा जीवनावरती अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरली आहेत का? आहे ना, त्याचं कारण एक सांगतो, हे दुर्दैव म्हणावं लागेल आपलं
की काय होतं की पहिल्यापासून हे शकून अपशकून अशुभ अशुभ स्वप्न ह्याच्या बाबतीमध्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलं आहे. किंवा आपण सहज पाहतो. आता शकूनच्या बाबतीमध्ये एक तुला सांगतो मी की आपण देवाची आरती करत असतो आणि आरती करता करता एकदमच ती आरती विझली, शांत झाली किंवा लगेच आपण अपशकून मानतो. किंवा आपण कोणाचं औक्षण करत असतो किंवा राखी पौर्णिमेला असेल किंवा भाऊबीजेला असेल, आपण पाडव्याला वडिलाचं किंवा पतीचं औक्षण करत असतो आणि तेव्हा आपली एखादी खिडकी उघडी असते, अनाशास उघडी राहते आणि तिकडून हवा येते आणि एकदम औक्षण करत असताना ते शांत. माझं म्हणणं की ह्या प्रत्येक गोष्टीला असं काही नसतं. फार क्वचित वेळेस म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला तशा गोष्टी घडत असतात. तसं काही नसतं. तर आपण म्हणतो ना मांजर आडवी गेली तर आता ते मांजरीचं काम आहे ना, रस्ता ओलांडणं हे तिचं काम आहे, ती करते. तर तुमचं काम आहे तुम्ही तिथून जाणं. फक्त काय असतं माहिती का, बरेचदा मी असं पाहतो की बरेच लोक म्हणतात की अमुक माणसाचा चेहरा पाहिला की कामच होत नाही. हा बरेचदा आपण ऐकतो की माझ्याकडे पण येतात की माझं कामच होत नाही, आमच्या बाजूला असे राहतात आणि त्यांचं तोंड पाहिलं की काम होत नाही. पण आता नाईलाज आहे, त्यांच्या बाजूलाच घर घेतलं तर ते दिसणारच. तर माझं म्हणणं काय की असं काही नसतं. फक्त काय होतं की जेव्हा तुम्हाला कळतं, कोणीतरी सांगतं की अमुक व्यक्तीचा चेहरा पाहिल्यावर तुमचं काम होणार नाही, तेव्हा तुमची प्रयत्न करण्याची जी स्पीड असते ती कमी होते, उत्साह कमी होतो आणि त्यामुळे तुम्ही तिथे प्रयत्न पूर्ण, मग तुमच्या मनात आधीच शंका निर्माण होते की आता माझं काम होईल का नाही. एखाद्या कामाला निघालो आणि तो व्यक्ती समोर आला आपल्या की लगेच आपण काय करतो, अरे हा समोर आला, आता माझं काम होत नाही. मग तिथं 50% तुम्ही तिथं थंड होऊन पडता. मग तिथून होईल का नाही ह्या शंकेमध्ये तुम्ही तिथं काम करायला जाता, नेमकं मग तिथं अपयश येतं. बरोबर. नक्कीच स्वप्न शकून आणि कार्यसिद्धी योग याबद्दल आपल्याला सरांकडून आणखी माहिती जाणून घ्यायची, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतीये. तुम्ही कुठेही जाऊ नका.